माणसाला जी किंमत आहे, त्यांचंही जीवन आहे, त्यांचंही कुटुंब आहे, परिवार आहे आणि त्यांनाही आपण सन्मान दिला पाहिजे, त्यांच्या आयुष्याची किंमत आहे, असं या सगळ्या गोष्टींचा विचार सरकार कधी करणार? सर्वसामान्यांचा जीव जात राहतो। सरकार तात्पुरती जी काही मलमपट्टी आहे, तात्पुरती मदत आहे, ती अशा दुर्घटनानंतर करत राहते। जे काही मृतांचे नातेवाईक आहेत त्यांना 5 लाख 10 लाखांपर्यंत मदत केली जाते। मात्र एक जीव जातो त्याची किंमत 5-10 लाखांमध्ये केली जाते। हे किती गंभीर गोष्ट हे आपण याचा सुद्धा सरकारने प्रशासनाने विचार करणं गरजेचं आहे, कारण की अशा पद्धतीने मृत्यू होऊच नये यासाठी ठोस पावलं का उचलली जात नाहीत, ठोस कार्यक्रम कृती आराखडा का राबवला जात नाही, असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत। आणि भिवंडी मधील ही गंगारामवाडीतील ही जी इमारत आहे ही आपण पाहतो आहोत की या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून या सगळ्या परिसराची पाहणी करण्यात येते आणि या पाहणीनंतर बचाव कार्याची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर जे काही अंतिम या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या माध्यमांशी बातचीत सुद्धा करतील। मात्र खरं पाहिलं तर अशा पद्धतीने सातत्यानं ज्या दुर्घटना घडतायत त्या दुर्घटनांबाबत सरकार ढिम्म का, प्रशासन ढिम्म का, महापालिकेकडून या सगळ्या संदर्भात कारवाई का केली जात नाही, सर्वसामान्यांच्या आयुष्याला किंमत नाही का, असे अनेक प्रश्न सध्या या दुर्घटनांच्या निमित्ताने उभे राहत असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर या सगळ्या जी कोहिनूर अपार्टमेंट आहे या शेजारीच C1 C2 अशा 3 बिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळतात। या तीनही बिल्डिंग C1 असल्याचं पाहायला मिळतं, अति धोकादायक असल्याचं महापालिकेकडून जाहीर करण्यात आलंय। मात्र ही इमारत जोपर्यंत ही समोरची इमारत आहे जोपर्यंत कोसळली नव्हती तोपर्यंत त्या आधीपर्यंत या सगळ्यातील जे परिवार आहे, कुटुंब आहे, त्यांना बाहेर काढण्यात आलं नव्हतं। जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार याच इमारती या जी दुर्घटनाग्रस्त इमारत आहे त्याच्या शेजारची इमारत आहे, त्या इमारतीतून रात्री 30 कुटुंबांना बाहेर काढण्यात आलं। मात्र एखाद्या इमारतीची दुर्घटना होईपर्यंत प्रशासन अशा पद्धतीने ढिम्म राहत असेल तर सर्वसामान्यांच्या आयुष्याला काहीच किंमत नाही का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। या सगळ्या संदर्भात सरकार आणि प्रशासन नेमकं काय कारवाई करणार, काय भूमिका घेणार, याची चौकशी होणार का, की पुन्हा हे सगळं प्रकरण लाल बस्त्यामध्ये दबलं जाणार, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण पाहू शकतो भिवंडीतली ही दृश्य आहेत। या ठिकाणी जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पोहोचलेले आहेत। खरं तर आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर बोलत होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार खरं तर ही महाराष्ट्राची अतिशय विदारक आणि दुर्दैवी परिस्थिती आहे। जोपर्यंत एखादी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत त्या विभागाच्या मंत्र्याला जाग येत नाही, हे आपलं सर्वात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल। आजही महाराष्ट्रामध्ये अनेक असे ठिकाणं आहेत ज्यांचं ऑडिट झालेलं नाहीये। धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती असतील, अतिधोकादायक पूल असतील, अजूनही त्याच अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहे। मात्र भिवंडीमधली ही दुर्घटना अतिशय मन हेलावून टाकणारी आहे। एका दृश्यांमध्ये आपण पाहतोय बचाव कार्य सुरू आहे। मध्यरात्री भिवंडीमध्ये 4 मजली इमारत ही पत्त्यासारखी कोसळलेली आहे आणि त्यानंतर 9 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, नाहक बळी त्यांचा गेलेला आहे। दुसऱ्या विंडोमध्ये तुम्ही पाहू शकता ज्यांचे जीव गेलेले आहेत त्यांचे हे नातेवाईक आहेत जे आक्रोश करतायत।